आणि आपण काही खास व्हिडिओज पाहणार आहोत, पण त्याआधी पुन्हा एकदा जाऊयात पंढरपूरला। आषाढी एकादशीच्या निमित्तानं पुण्यातलं प्रति पंढरपूर समजलं जातं ते श्री क्षेत्र विठ्ठलवाडी मंदिर इथे भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली। पहाटेपासूनच पुणेकरांनी दर्शनासाठी रांगा लावलेत। आषाढीच्या निमित्तानं मंदिराला आकर्षक अशी सजावट सुद्धा करण्यात आली। दर्शनासाठी भाविकांच्या लांबच लांब रांगा लागल्याचं पाहायला मिळत आहे। आणि थेट जाऊयात पुण्यातल्या याच विठ्ठल मंदिरात। चंद्रकांत फुंदे आपले प्रतिनिधी इथे आहेत। चंद्रकांत, रामकृष्ण हरी, याही विठ्ठल मंदिरात भक्तांचा खास उत्साह दिसतोय। जय हरी, जय हरी माऊली। खरं तर होय होय वारकरी, मी पंढरीचं वारकरी, अशीच माझीही भावना आहे मिलिंद, पण दाता येत नाही मला कार्यभावल्यामुळे। म्हणून आज मी इथं पंढरपूर मी इथं आणलेलं आहे विठ्ठलवाडीत आमच्या पुण्यामध्ये, आणि हेच पंढरपूर इथं आपल्याला पाहायला मिळतंय। म्हणजे इथं आजच नाही, हे पंढरपूर 1732 म्हणजे 15व्या शतकापासून इथे हे मंदिर वसलेलं आहे। आणि जे वारकरी जे पंढरीला जाऊ शकत नाहीत पंढरपूरला विठुरायाच्या दर्शनासाठी, ते आज इथं सगळ्या विठ्ठलवाडीत येतात। आणि ह्या विठ्ठलवाडी मंदिराचं वैशिष्ट्य असं, इथं मुठा नदीने चंद्राकार आकार घेतला आणि तिथं पुंडलिकाचं मंदिर आहे नदीपात्रात, आणि हे मंदिर इथं हे सगळे भाविक आलेत। काय सांगा? जय हरी माऊली। जय हरी माऊली। जय हरी माऊली। सर्वप्रथम माझं नाव सांगेल मी, मीरा अरदवाड। हे प्रति पंढरपूर म्हणून मानलं जातं, आणि इथली प्रथा आहे की खूप वर्षापासून खिचडीचा प्रसाद चालू आहे वारकऱ्यांसाठी। परत इथली सुविधा पण छान केलेली आहे, आणि आमची विठ्ठलावर श्रद्धा असल्यामुळे आम्ही धारीतून चालत आलेलो आहोत। चालत आलेलो आहोत। आज आम्ही आमच्या क्लासला पण सुट्टी दिली आहे, एरोबिक्सचा क्लास आहे आमचा, आणि आम्ही आमच्या क्लासला पण सुट्टी दिली, आणि आम्ही सगळे चालत आलोय घरापासून। आपण पंढरपूर पर्यंत चालत नाही जाऊ शकलो म्हणून काय झालं, पण निदान ह्या मंदिरापर्यंत चालत येण्याचा प्रयत्न केलाय। माऊली माऊली। काय सांगाल माऊली? माऊली माऊली म्हणजे ही भावना आहे मिलिंद सगळ्या भाविक, सगळ्या वारकऱ्यांची। मी भाविक म्हणणं, हे सगळे वारकरी आहेत पांढऱ्याचे, हे सगळे नामस्मरण करत पायी चालत आलेत आपापल्या घरून सगळे। म्हणजे एका अर्थाने यांना वारीच घडलेली आज, जे पंढरपूरला जाऊ त्यांच्या दृष्टीने हेच पंढरपूर आहे, हेच माझे पंढरपूर, अशी सगळ्या वारकऱ्यांची भावना आहे मिलिंद। म्हणून आज दिवसभर, आता तरी गर्दी कमी, संध्याकाळी इथं पाय ठेवायला जागा नसणार आहे। जवळपास 3-4 लाख भाविक दिवसभरात या मंदिरात दर्शन, इथंच मोफत खिचडी वाटप असतं, सगळं दर्शन होतं। बाजूला मुठा नदी चंद्राकार आकार घेऊन पुंडलिकाचं मंदिर, म्हणजे एका अर्थाने वारी घडते इथं। खरंय खरंय चंद्रकांत, ज्यांना पंढरपुरात जाता येत नाही ते या पुण्यातल्या विठ्ठलवाडी इथं जाऊन विठू माऊलींच्या चरणी लीन होतात। खूप खूप धन्यवाद चंद्रकांत, याही विठुरायाचं दर्शन घडवल्याबद्दल।